गौतमी पाटीलच्या वाहनाचा अपघातापूर्वी सीसीटीव्ही आलेला आहे समोर। आपण पाहू शकतो या फुटेजमध्ये अपघातापूर्वी वाहनातून दोन व्यक्ती खाली उतरल्याचं व्हिडिओमधून समोर आलंय। चालकाची शेजारील आणि पाठीमागे बसलेली व्यक्ती अपघात स्थळापासून आधीच खाली उतरल्याचं स्पष्ट झालंय। पुण्यातील वडगाव बुद्रुक परिसरामध्ये गेल्या मंगळवारी हा अपघात झाला होता। भोरवरून मुंबईच्या दिशेने एका पेट्रोल पंपाजवळ गौतमीचे वाहन उभं केलं होतं आणि त्यानंतर या ठिकाणचा जो सीसीटीव्ही फुटेज आहे तो देखील आपण पाहू शकतो। पेट्रोल पंपापासून काही अंतरावरच हा अपघात झाला होता। गौतमीच्या चालकाने एका रिक्षाला धडक दिली होती, ज्यामुळे रिक्षा चालक हा गंभीर जखमी झालाय। त्याच्यावर उपचार सुरू आहेत। गाडीच्या पाठीमागे आणखी कोणी होतं का याचा तपास अद्याप सुरू आहे। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी अक्षय बडवे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। अक्षय, खरं तर गौतमी पाटीलच्या वाहनाचा हा सीसीटीव्ही फुटेज समोर आलेला आहे, मात्र या सीसीटीव्हीचा अभ्यास काय करण्यात आलेला आहे आणि काय या सीसीटीव्ही फुटेजमधून समोर येत आहे? निश्चितपणे प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील यांच्या कारने 30 सप्टेंबर रोजी एका रिक्षाला धडक दिली, ज्यामध्ये एक रिक्षा चालक गंभीर जखमी झालाय। अपघात हा सकाळी मुंबई पुणे जो महामार्ग आहे वडगाव बुद्रुक परिसरात पहाटे 5 वाजण्याची ही घटना आहे आणि घटनेच्या पूर्वीच अगदी 100 मीटर अंतरापासूनचा हा जो सीसीटीव्ही फुटेज आपल्याला पाहायला मिळतोय, त्यामध्ये आपल्याला क्लिअर दिसतंय की या गाडीतनं अगदी दोन व्यक्ती आहेत ते बाहेर पडताना दिसत आहेत। त्यातली एक व्यक्ती जी आहे ती ड्रायव्हरच्या शेजारी बसलेली होती आणि एक व्यक्ती जी आहे ती पाठीमागे बसलेली होती आणि हे दोघही व्यक्ती जेव्हा त्या ठिकाणी म्हणजे ज्या पेट्रोल पंपावर ही गाडी थांबली होती तिथे उतरले आणि तिथून काही अंतरावर हे निघून गेले होते आणि अगदी 100 ते 200 मीटर अंतरावर हा अपघात स्थळ जे आहे त्या ठिकाणी गौतमीच्या चालकाने अपघात त्याच्या हाताने घडला आणि हे तेच सीसीटीव्ही आहे। त्यामुळे आता चालकाच्या पाठीमागे म्हणजे दुसऱ्या बाजूला कोणी बसलं होतं का याचा देखील तपास पोलीस करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। पण तत्पूर्वी आपण जर पाहिलं तर हा सीसीटीव्ही जो अत्यंत महत्वाचा पोलिसांचा जो पुरावा आहे तो देखील आता समोर आलेला आहे, ज्यामध्ये स्पष्ट दिसतंय की जे दोन व्यक्ती गौतमी पाटीलच्या कारमधनं खाली उतरतात आणि त्यानंतर चालक जो आहे तर तिथूनच त्याच्या हाताने जो अपघात आहे तो 100 ते 200 मीटर याच पेट्रोल पंपाच्या अंतरावरनं घडलेला पाहायला मिळतं। नक्कीच धन्यवाद अक्षय, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। आपण या सीसीटीव्ही फुटेजमध्ये पाहू शकतो ही कार त्या पेट्रोल पंपावर थांबली आहे आणि त्यानंतर अवघ्या काही मिनिटात काही अंतरावरच तो अपघात झाला।